न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा, 22 लॉकर गॅस कटरने फोडले, 8 ते 10 किलो सोने लंपास। कॅश सुरक्षित सांगली जिल्हा तालुका आटपाडी दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी झरे, तालुका आटपाडी येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। चोरट्यांनी बँकेतील तब्बल 22 लॉकर गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील 8 ते 10 किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र बँकेच्या तिजोरीतील व कॅश काउंटरवरील रोख रक्कम पूर्णतः सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले असता लॉकर रूममध्ये मोठ्या प्रमाणावर अस्ताव्यस्त स्थिती आढळून आली। अनेक लॉकर कापलेले व तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने तात्काळ वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। तपासादरम्यान चोरट्यांनी अत्याधुनिक गॅस कटरचा वापर करून लॉकर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे। प्राथमिक तपासात चोरट्यांनी बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूच्या खिडकीतून प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे बँकेच्या तिजोरीला किंवा कॅश काउंटरला कोणतीही इजा करण्यात आलेली नसून चोरट्यांचा मुख्य उद्देश लॉकरमधील मौल्यवान ऐवज लंपास करण्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे। या चोरीत नेमका किती व कोणता मुद्देमाल चोरीला गेला आहे याबाबत अद्याप अचूक माहिती उपलब्ध नाही। संबंधित लॉकरधारक ग्राहक बँकेत येऊन आपापल्या लॉकरची तपासणी केल्यानंतरच नुकसानाचा अंतिम आकडा समोर येणार असल्याचे बँक प्रशासनाने सांगितले आहे। ही बँक शाखा झरे खरसुंडी रस्त्यावरील बस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या तुकाराम पडळकर यांच्या मालकीच्या 2 मजली इमारतीत भाडेतत्वावर कार्यरत आहे। इमारतीच्या वरच्या मजल्यावर पडळकर कुटुंब वास्तव्यास असतानाही रात्रीच्या वेळेत इतकी मोठी चोरी होऊन कोणालाही संशय न येणे यामुळे बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। ठसे तज्ज्ञांना पाचारण करून वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू करण्यात आला आहे। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व इतर माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम वेगात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेमुळे झरे व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने आढावा घ्यावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट।